जय जय रघुवीर समर्थ। न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचा श्लोक क्रमांक 23 यामध्ये प्रवेश करतो आहोत। समर्थ रामदास स्वामी मनाला उद्देशून वारंवार जे काही आळवणी करता आहेत त्याच्याकडे आपलं बारकाईने लक्ष असायला पाहिजे। या श्लोकामध्ये सुद्धा असेच अत्यंत गंभीर विषय त्यांनी हाताळलेले आहेत। पहिला विषय आहे न बोले मना राघवे वीण काही। इथं श्रीराम आणि त्या श्रीरामाशिवाय मनाशी आपण काहीच बोलायला नाही पाहिजे, हे शब्दांमध्ये जर का घुसलो तर आपल्याला हा संदेश मिळेल। परंतु मुळामध्ये आपलं जे उद्दिष्ट आहे, आपलं जे ध्येय आहे, आपला जो गोल आहे, आपल्याला जे आयुष्यात मिळवायचं आहे, आपण ज्या करता कष्ट करतो आहोत, आपण ज्या करता रोज त्या दिशेने चालतो आहोत, आपण रोज ज्या पथावर चालतो आहोत, ते आपल्याला माहिती पाहिजे आणि ते करत असताना सोबत रामाच्या नामाचा सतत गजर आपल्याकडनं झाला पाहिजे। म्हणजे काय, कष्ट आणि श्रद्धा याचा सुवर्ण संगम जर का आपण करू शकलो तर निश्चितपणे आपलं इप्सित, आपल्या मनातली इच्छा पूर्ण होईल। म्हणून न बोले मना राघवे वीण काही। तुम्ही कुठल्याही यशस्वी माणसाला विचारा, दिवस रात्र ध्येय आणि ध्यास या दोन गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात। आणि म्हणून माणसाचं ध्येय जसं या भौतिक आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, तसंच धर्म अर्थ काम मोक्ष या चारीला धरून जर का चालायचं असेल तर राघवाची आळवणी करणं सुद्धा मस्ट आहे। जनी वाऊगे बोलता सुख नाही, याचा अर्थ काय माहितीये का, आपण बाष्कळ बडबड खूप करत राहतो। आपण विनाकारण आपली एनर्जी नको त्या विषयांवर, नको त्या पद्धतीने वाया घालवत असतो। इथे रामदास स्वामी सांगतायत त्या मनाला की बाबा रे, तुझी एनर्जी कॉन्झर्व कर, तुझी एनर्जी जी आहे ती पूर्णपणे संरक्षित कर। अशा पद्धतीने संरक्षित कर की ती सगळीच्या सगळी ऊर्जा तुझ्या स्वतःच्या ध्येयाकरता, तुझ्या स्वतःच्या ध्यासाकरता आणि त्या राघवाच्या नामस्मरणाकरता लागली पाहिजे। म्हणून पाचकळ बडबड पूर्ण बंद व्हायला पाहिजे। तिसरा संदेश असा आहे की जर का माणसाने सगळ्यात जास्त आयुष्यात काही गृहीत धरलं असेल तर ते म्हणजे आपल्याकडे लय वेळ आहे। परंतु मुळात हे सत्य नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो। प्रत्येक पळाला आपल्यापासनं आपला आयुष्याचा विषय हळूहळू सुटत चाललाय। आपण जन्माला आलो त्या दिवशी ते टायमर उलट ठेवलं गेलं, वाळू सटकतीये खाली। मृत्यूपर्यंतचा हा प्रवास आहे। तुमच्याकडे खरं तर अजिबात वेळ नाही। जो वेळ आहे त्याला कारणी लावणं, जो वेळ आहे त्याला सत्कारणी लावणं आपल्याच हातात जर का असेल तर लक्षात घ्या, जे काही चांगलं करायचं आहे त्याची आठवण मृत्यू समय येऊन काही फायदा नाही। जेव्हा तुमच्यात ताकद आहे, जेव्हा तुमच्यात रग आहे, जेव्हा तुमच्यात ऊर्जा आहे, जेव्हा तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, जेव्हा तुमच्याकडे ध्येय आहे, जेव्हा तुमच्याकडे ध्यास आहे, जेव्हा तुमच्याकडे भक्ती आहे, जेव्हा तुमच्याकडे समर्पण आहे, या सगळ्या गोष्टींना घेऊन जर का तुम्ही त्या दिशेने चालत गेलात तर तुम्हाला मृत्यू समयी शांतता मिळेल आणि मोक्ष सुद्धा मिळेल। किती सुंदर संदेश आहे। म्हणून लक्षात घ्या, देहांती तुला कोण सोडू पाहतो। तो श्रीराम, तू हे सगळं चांगलं केलंस तर तुझ्या मदतीला मृत्यू समय येईल मोक्षासाठी, याच्यावर विश्वास ठेव हे भक्ता, हा संदेश आहे। चला पुन्हा एकदा श्लोक वाचूया। जय जय रघुवीर समर्थ। न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। जय जय रघुवीर समर्थ।